नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण आज पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1चं 2चं पहिलं प्रकरण, ज्याचं नाव आहे समरूपता. त्यामधला सराव संच 1.1 आपण पाहणार आहोत. ओके, 1.1 पाहण्याच्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाचे गुणधर्म समजून घ्यावे लागतील. ते गुणधर्म आपण अगोदर पाहूयात आणि त्यानंतर प्रत्यक्षात सराव संच 1.1 कडे आपण जाण्याचा प्रयत्न करू. ओके, आणि तत्पूर्वी जर तुम्हाला या प्रकरणावर आधारित काही नोट्स हव्या असतील PDF फाईलच्या स्वरूपामध्ये, तर या व्हिडिओच्या खाली आपण एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या नोट्स मिळवू शकताय. ओके, तर आता बघूयात. आपल्याकडे काही 4 महत्त्वाचे गुणधर्म आहेत. सराव संच 1.1 समजून घेण्याच्या अगोदर हे 4 गुणधर्म आपल्याला समजलेच पाहिजे. जर हे 4 गुणधर्म जर आपल्याला आले नाही, समजून घेतले नाही, तर सराव संच 1.1 आपल्याला समजून घ्यायला खूप अवघड जाऊ शकतो. ओके, बघा काय आहे ते गुणधर्म. सगळ्यात पहिला गुणधर्म काय की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मावर आधारित आहे. की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. आता 2 त्रिकोण आहेत. एक आहे ABC, त्याचा पाया BC आणि उंची AD आहे. दुसरा त्रिकोण आहे PQR, त्याचा पाया QR आणि उंची PS आहे. आता या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे भागाकार, क्षेत्रफळांचा भागाकार म्हणजे हा त्रिकोण जो ABC आहे भागिले त्रिकोण PQR आहे, या दोघांच्या क्षेत्रफळांचा जो भागाकार आहे तो काय आहे, पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा. म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. ओके, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची एवढे लक्षात ठेवायचे बरं का. मग ABC चा पाया काय BC गुणिले उंची काय AD. त्याचबरोबर PQR चा जर विचार केला तर PQR चा पाया QR आणि गुणिले उंची काय PS. ओके, म्हणजे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असं लिहायचं. यानंतर दुसरा गुणधर्म आहे की बाबा उंची समान असताना जर 2 त्रिकोणांची उंची समान असेल तर गुणोत्तर काय येणार, पायांच्या प्रमाणात. बघा आता PTR, बघा PTQ हा एक त्रिकोण या बाजूचा आणि दुसरा PTR म्हणजे हा त्रिकोण आहे. या 2 त्रिकोणांचा जर विचार केला तर या 2 त्रिकोणांमध्ये बघा PTR चा पाया TR, उंची PT. त्याचबरोबर PTQ चा पाया QT आणि उंची PT. म्हणजे दोघांची सुद्धा उंची PT आहे, उंची समान आहे. उंची समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर डायरेक्ट लिहायचं पाया भागिले पाया. मग PTQ चा पाया काय, PTQ चा पाया काय QT म्हणून लिहिला QT भागिले PTR चा पाया काय TR. ओके, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PTQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण PTR बरोबर पहिला लिहा PTQ चा पाया QT आणि नंतर भागिले लिहा PTR चा पाया काय TR. म्हणजे 2 त्रिकोणांची उंची समान तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. आता पाया समान असेल तर काय येणार क्षेत्रफळांचे गुणोत्तर. जर पाया समान असेल, बघा त्रिकोण ABC चा पाया BC आणि त्रिकोण DBC चा पाया पण BC, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे. मग BC हा पाया समान तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची. मग ABC भागिले DBC, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण DBC जर लिहायला गेलं तर ABC चा पाया काय BC आहे आणि उंची काय AB. पाया समान आहे, क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात लिहायचंय. मग ABC या त्रिकोणाची उंची AB आहे, पाया जर BC तर उंची काय AB म्हणून AB. आणि त्याचबरोबर DBC चा पाया BC असेल तर उंची काय झाली BC. ओके, म्हणजे इथं पाया समान होता म्हणून क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची आलं, उंचीच्या प्रमाणात. आता चौथा गुणधर्म आहे पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर काय करायचं बाबा. बघा या 2 त्रिकोणांचा जर विचार केला, इथे 2 त्रिकोण आहे, PQR हा त्रिकोण आणि दुसरा आहे SQR हा दुसरा त्रिकोण. हे दोन्ही त्रिकोण आहे ना या समांतर रेषांमध्ये येतात. L आणि M या 2 रेषा समांतर आहेत आणि समांतर रेषांमध्ये हे अंतर सारखं असतं म्हणजे यांची उंची सारखी आहे. दोन समांतर रेषांमध्ये जितके त्रिकोण काढू आपण त्या सगळ्या त्रिकोणांची उंची समान असते. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांची म्हणजे त्रिकोण PQR आणि त्रिकोण SQR या दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे, हे तर फायनल झालं. आता पायाचा जर विचार केला, PQR चा पाया काय QR आहे, PQR चा पाया काय हा QR आहे. ओके, आणि त्याचप्रमाणे SQR चा पायाचा जर विचार केला, SQR चा पाया काय QR आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणांचा पाया पण समान आहे. या 2 समांतर रेषांमध्ये 2 त्रिकोण येतात म्हणून उंची समान आणि QR हा पाया पण समान आहे. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान आहे म्हणून त्यांचे क्षेत्रफळ काय सारखे आहे किंवा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 1/1 येतं असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. तर हे 4ही गुणधर्म खूप महत्त्वाचे आहेत. कुठले गुणधर्म, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असते. म्हणजे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची लिहायचं. ओके,
त्याच्यानंतर आहे जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. ओके, उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया लिहायचं. त्यानंतरचा गुणधर्म आहे पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात लिहायचं. ओके, पाया समान आहे तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची. आणि पाया आणि उंची दोन्ही समान आहे तर त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे कशी असतात, सारखी असतात दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे, असं आपण लिहू शकतो. ओके, तर अशा प्रकारे हे काही गुणधर्म पाहिलेत. यानंतर लगेच आपण सराव संच 1.1 ला सुरुवात करूया. आता आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊया. सराव संच 1.1 मधला एका त्रिकोणाचा पाया 9 सेमी. पहिला प्रश्न आहे, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. बघा, एका त्रिकोणाचा पाया आणि उंची दिलाय आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचा पण पाया आणि उंची दिलेली आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची दिले, एकाची 9, 5 आहे, दुसऱ्याची 10 आणि 6 आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. पहिला गुणधर्म आपल्याला बघायचा आहे. आता समजा A1 क्षेत्रफळ आहे. आता दोन त्रिकोण आहेत, त्यांची क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. मग इथं आपण लिहू, समजा A1 क्षेत्रफळ असलेल्या A1 क्षेत्रफळ, एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1 मानू असलेल्या त्रिकोणाचा पाया जो आहे, पाया आपण काय म्हणू, B1 मानू. पाया म्हणजे बेस, तो पाया B1 आणि उंची जी आहे, उंची काय असते, हाईट, तिला आपण H1 मानू. ओके, म्हणजे एका त्रिकोणाचा क्षेत्रफळ A1 आहे तर त्याचा पाया B1 आणि उंची H1 मानू. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचे आपण मी इथे शॉर्टकट मध्ये लिहितो, जागा कमी आहे म्हणून. क्षेत्रफळ A2, त्याचबरोबर पाया B2 मानू. पाया काय मानू, B2. आणि उंची जी आहे तिला आपण हाईट म्हणतो, H2 मानू. ओके, आता हे एकदा लक्षात घ्या व्यवस्थित. दोन गोष्टी परत सांगतो मी, कारण थोडा डिस्टर्बन्स झाला आवाजामध्ये. बघा, समजा A1 क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाचा पाया B1 मानू, उंची H1 मानू. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे ते A2 मानू, पाया B2 मानू आणि उंची H2 मानू. आता इथे बघा आपल्याला काय काय दिलं बघा. पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणजे काय म्हणू, B1 किती 9 आहे, उंची H1 5 आहे. ओके, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणजे B2 10 आहे आणि उंची काय H2 किती आहे 6 आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे A1 भागिले A2 काढायचे. आता क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या काय असतं, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. पहिला गुणधर्म लक्षात घ्या. आता A1 चा पाया काय B1 गुणिले उंची काय H1 भागिले A2 चा पाया काय B2 आणि गुणिले उंची काय H2. आता किमती टाका. B1 गुणिले H1, B1 किती 9 गुणिले H1 किती 5 भागिले B2 गुणिले H2, B2 10 आणि H2 6, 10 गुणिले 6. आता इथे बघा, 9 5 45. ओके, आणि 10 60. 45 आणि 60 15च्या पाड्यात येतात. 15 त्रिक 45, 15 चौक 60. म्हणजे हे गुणोत्तर किती आलं आपल्याकडं, A1 आणि A2 यांचं जे गुणोत्तर आहे ते किती आलं, 3/4. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे आहे ते 3/4 येणार आहे. ओके, तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न झाला. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय की अशा प्रकारचे दोन त्रिकोण आहे, एक आहे ABC आणि दुसरा आहे BAD किंवा ABD. या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर त्याच्यात BC आपल्याला दिलंय 4 आणि AD दिले 8. तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता याच्यात काय सामान आहे बघा. ABCचा जर पाया बघितला तर AB येतो आणि उंची BC येते. त्याचप्रमाणे ABDचा जर विचार केला तर ABDचा पाया आपण काय म्हणू, AB, कारण त्याला उलटा लटकवलाय, आणि उंची AD म्हणू. या दोनही त्रिकोणांचा पाया AB समान आहे. दोन्ही त्रिकोणांचा पाया AB काय समान आहे, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण काय करणार, उंचीच्या प्रमाणात करणार. ओके, या दोन त्रिकोणांचा पाया AB समान म्हणून क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची. मग इथे लिहायचं एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर. ABCचा पाया AB म्हणून उंची काय झाली BC, उंचीच्या प्रमाणात उंची BC भागिले खालच्या त्रिकोणाची उंची AB. इथे लिहा कुठला पाया, AB हा पाया समान असलेले त्रिकोण, पाया समान आहे. ओके, त्याच्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात आलं, BC भागिले AD. तर अशा प्रकारे हे गुणोत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. अशा प्रकारे हे सूत्र आपल्याला काय करता आलं पाहिजे, तयार करता आलं पाहिजे. परत सांगतो, ABC या त्रिकोणाचा पाया AB आहे
आणि ABD या त्रिकोणाचा पण पाया AB आहे. दोन्ही त्रिकोणांचा AB हा पाया समान आहे. मग त्याच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येतं? उंचीच्या प्रमाणात. म्हणून ABC ची उंची BC आणि ADB ची उंची AD दिलं. आता BC आपल्याकडे किती आहे? BC आपल्याकडे दिलेले 4. BC किती? 4 आणि भागिले AD किती? 8. आता बघा 4 1 4 4 2 8 म्हणजे आपल्याकडे एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर काय आलं? 1/2 आपल्याकडे या ठिकाणी उत्तर आलेलं. ओके, तर अशा प्रकारे हे 2 प्रश्न झालेत आपले. आता उरलेले प्रश्न आपण थोड्याच वेळात बघूयात. यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि काय काढायचं या गोष्टी लक्षात घ्या. RQ 6 दिलाय. हा RQ जो आहे ना तो आपल्याकडे 6 आहे. त्यानंतर PS 6 दिलाय. PS कुठं? PS सुद्धा आपल्याकडे काय आहे? 6 आहे. आणि त्यानंतर PR 12 दिला. इथून P पासून R पर्यंतचं जे अंतर आहे ते किती? आपल्याकडे 12 आहे. तर आपल्याला QT काढायचा. हा QT तो काढण्यासाठी इथं आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागेल. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. या सूत्राचा आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागणार आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता काय करायचं? हा जो त्रिकोण PQR आहे ना, या त्रिकोण PQR चा पाया RQ पकडला तर उंची PS येते. ओके, आणि जर याचा पाया जर PR पकडला तर उंची काय येते? QT येते. मग आपण काय करू? इथं असं लिहू, त्रिकोण PQR मध्ये, या त्रिकोण PQR मध्ये पाया जो आहे तो RQ असताना, पाया जर RQ असेल आपल्याकडे बरं का, पाया जर RQ असेल तर क्षेत्रफळ काय येणार आहे? एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ येतं पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया काय आहे? RQ आणि गुणिले उंची काय आपल्याकडे PS आहे. बरोबर का? मग आता 1/2 गुणिले RQ किती? 6 आणि गुणिले PS किती आहे? 6. ओके, आता 1/2 गुणिले 6 6 36. आता जर आपण भाग लावला इथे 36 ला जर का 2 ने भाग लावला तर 18 येतं. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर आपण काय करू शकतो? 18 एकक वगैरे या ठिकाणी लिहू शकतो. इथं त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ काढलं आपण. परंतु आणखी एका प्रकारे आपण काढू शकतो की त्रिकोण PQR मध्ये जर आता पाया जसं मगाशी आपण RQ पकडला होता, आता पाया जर आपण PR पकडला तर पाया PR असताना, पाया PR असताना क्षेत्रफळ काय होणार आहे? एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर पाया जर QR असेल, PR असेल तर पाया PR गुणिले उंची काय? TQ होणार आहे. बरं का? आणि जी आपल्याला काढायची QT. मग सूत्र होणार 1/2 गुणिले पाया पकडलाय PR. पाया PR असेल तर उंची काय असणार आहे? QT. मग क्षेत्रफळ 1/2 गुणिले PR गुणिले QT. ओके, आता बघा त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ इथं 18 काढलं होतं. मग इथं लिहा 18. 1/2 आपल्या जागेवर PR किती? कुठे गेला PR? PR 12 आहे. ओके, PR आहे 12 गुणिले QT आपल्याला काढायची. ओके, आता बे के बे बेस 12. मग 18 बरोबर 6 गुणिले QT 6 QT. ओके, हे 6 गुणिले इकडे आले भागिले, म्हणून 18 भागिले 6 बरोबर काय लिहिलं आपण? QT. आता 6 के 6 6 त्रिक 18 म्हणजे QT बरोबर किती आलं? 3 आलं. 3 एकक QT ची किंमत अशा प्रकारे आपण काढू शकतो. फक्त त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती पाहिजे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राचा वापर करून त्याचा आधार घेऊन आपण हे गणित सोडवलेलं आहे. यानंतर लगेच पुढची गणित आपण बघूया. आता चौथ्या प्रश्नात काय दिलंय बघा की त्रिकोण दिलाय ABC आणि दुसरा त्रिकोण आहे BCD. BCD या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. याच्यामध्ये काय दिलंय की ह्या दोन रेषा समांतर आहे, AD समांतर BC. आकृतीमध्ये जर आपण पाहिलं, आकृतीत AD समांतर BC आहे, या दोन रेषा समांतर आहे. आता जे दोन त्रिकोण आणि हे दोन त्रिकोण आहेत ना ABC आणि दुसरा जो आहे BCD, हे दोन्ही त्रिकोण काय येतात? समांतर रेषांमध्ये येतात. आता हे दोन त्रिकोण समांतर रेषांमध्ये येतात तर या दोन्ही त्रिकोणांची काय उंची समान आहे हे आपल्याला माहिती आहे. ओके, आता येथे जे त्रिकोण आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण DBC, म्हणून ABC व DBC यांची काय समान आहे? यांची उंची समान आहे. या ठिकाणी यांची उंची समान आहे. तसेच यांची उंची तर समान आहे कारण या दोन रेषा समांतर आहे म्हणून. त्याचप्रमाणे ABC याचा पाया काय येतो? BC येतो. ओके, आणि DBC याचा पाया पण काय येतो? BC येतो. या दोन त्रिकोणांचा पाया पण समान. तसेच BC
हा पाया सुद्धा समान आहे, हा पाया समान आहे. म्हणजे येथे या दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्हीही समान आहे. आणि मग ज्या त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असते त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, सारखं असतं. म्हणून आपण लिहिणार एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण DBC यांचं गुणोत्तर 1/1 येतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं किंवा या दोघांचे क्षेत्रफळ सारखे असतात. मग याला आपण असं लिहू शकतो एरिया ऑफ त्रिकोण ABC एरिया ऑफ त्रिकोण DBC बरोबर 1:1. तर याप्रमाणे हा प्रश्न आपला होऊ शकतो. ओके. आता शेवटचा एक 5वा प्रश्न उरलेला आहे आपला, तो आता आपण लगेच घेऊयात म्हणजे आपला हा सराव संच 1.1 कंप्लीट होईल. आता हा जो शेवटचा प्रश्न आहे याच्यात काय दिलं बघा, हे त्रिकोण आहे ABC हा एक मोठा त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये AD लंब BC आहे, त्याचबरोबर PQ लंब BC आहे. तर आपल्याला ही एवढी 4 गुणोत्तर काढायचे, 4 त्रिकोणांच्या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर आपल्याला काढायचे. तर पहिली गोष्ट आपण बघूयात कुठली कुठली गुणोत्तर दिलेत. बघा एरिया ऑफ त्रिकोण PQB आणि एरिया ऑफ त्रिकोण PBC यांचं गुणोत्तर. आता बघा PQB शोधा, PQB इथे हा त्रिकोण आहे PQB आणि दुसरा आहे PBC हा त्रिकोण आहे मोठा. आता या दोन्ही त्रिकोणांचा पाया चेक करा सुरुवातीला समान आहे का. आता PQB याचा पाया काय BQ आणि PBC याचा पाया काय BC, पाया समान आहे का नाहीये. आता उंची चेक करा, PQB याची उंची काय PQ, ओके, आणि PBC या त्रिकोणाची उंची पण P पासून मोजणार PQ, म्हणजे दोन्ही त्रिकोणांची PQ ही उंची समान आहे. मग जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात येतं. म्हणून आपण यांचं क्षेत्रफळ पाया भागिले पाया लिहिणार. मग PQB चा पाया, PQB याचा पाया काय BQ येणार. मग इथे लिहा BQ भागिले PBC या मोठ्या त्रिकोणाचा पाया काय झाला BC झाला, इथे लिहा BC. इथं काय लिहिणार, समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, ओके, समान उंचीचे त्रिकोण आहेत. उंची जर समान असेल तर त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ पाया भागिले पाया येतं. आता दुसरं गुणोत्तर बघा PBC P इथे B इथे C हा PBC हा आणि भागिले ABC हा मोठा त्रिकोण. आता दोघांचा पाया चेक करू. PBC चा पाया काय, PBC चा पाया काय बघा BC खाली येतोय पाया, आणि दुसरा त्रिकोण ABC या मोठ्या त्रिकोण ABC चा पाया काय BC. दोन्ही त्रिकोणांचा पाया BC समान आहे. मग क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात येईल. ओके. मग आता आपण काय करू, यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची लिहू. मग PBC ची उंची काय, PBC हा जो त्रिकोण आहे त्याची उंची काय PQ येणार, P पासून मोजणार PQ, आणि भागिले PBC या त्रिकोणाचा जो पाया आहे हा पाया काय येणार आहे PBC त्रिकोणा PBC चा पाया तर BC आहे, उंची लिहिली PQ. आता राहिला ABC चा पाया. ABC चा पाया जो आहे तो BCच आहे. आता फक्त उंची लिहायची. उंची काय आली AD. ओके, इथं या ठिकाणी आपण AD लिहू आणि इथं कंसात लिहूया समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण आपण या ठिकाणी लिहू शकतो. ओके. तर लक्षात आलं असेल तुमच्या की या दोन त्रिकोणांचा परत एकदा सांगतो, PBC आणि ABC. PBC हा त्रिकोण आहे आणि दुसरा हा मोठा त्रिकोण आहे ABC. या दोन त्रिकोणांचा काय समान होता पाया. बघा PBC चा पाया BC होता आणि मोठा त्रिकोण जो आहे तो ABC त्याचा पाया सुद्धा काय होता, हा BC होता. पाया समान आहे म्हणून क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची. मग काय करायचं, उंची भागिले उंची. मग PBC ची उंची काय होती, PBC हा जो त्रिकोण आहे त्याची उंची होती PQ म्हणून लिहिली PQ, भागिले ABC ची उंची काय होती, हा मोठा जो त्रिकोण ABC आहे त्याची उंची होती AD म्हणून ती उंची लिहिली AD. ओके. समान उंचीच्या समान पायांचे त्रिकोण त्यांचे क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात. ओके. आता ABC आणि ADC बघा, ABC म्हणजे हा मोठा त्रिकोण, ओके, आणि ADC म्हणजे हा छोटा त्रिकोण इकडचा या साईडचा. आता यांचा पाया चेक करा. ABC हा मोठा त्रिकोण आहे त्याचा पाया काय BC आहे आपल्याला माहिती आहे, आणि हा जो ADC जो त्रिकोण आहे त्याचा पाया काय DC आहे. पाया समान आहे का नाहीये. आता उंची चेक करा. हा जो ABC मोठा त्रिकोण आहे त्याची उंची काय AD आहे, आणि त्याचप्रमाणे ADC हा जो छोटा त्रिकोण आहे त्याची उंची पण AD. मग इथं AD उंची समान आहे, मग ते त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असणार पायांच्या प्रमाणात. मग ABC चा पाया काय तो BC येतो आपल्याला माहिती आहे, मगाशी सुद्धा बघितलाय. आणि त्याचप्रमाणे हा दुसरा त्रिकोण जो आहे आपल्याकडे ADC, त्या ADC त्रिकोणाचा पाया काय येणार आपल्याकडे, हा DC येणार आहे. ओके, भागिले DC.
इथं लिहा समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण. उंची समान आहे म्हणून त्यांचे क्षेत्रफळ काय लिहिलं बाबा आपण? पायांच्या प्रमाणात. एकदम साधा आहे सगळं. आता दुसरं बघायचं एडीसी भागिले पीक्यूसी. आता एडीसी कुठे त्रिकोण? एडीसी म्हणजे हा त्रिकोण. ओके यस. आता भागिले का पीक्यूसी. पीक्यूसी कुठला? पीक्यूसी म्हणजे हा त्रिकोण असा. ओके. आता या दोन त्रिकोणाचा पाया चेक करा. दोन्ही त्रिकोणाचा. आता एडीसीचा पाया काय? डीसी. ओके. आणि पीक्यूसीचा पाया काय? क्यूसी. पाया समान आहे का? नाहीये. आता उंची चेक करा. एडीसी जो त्रिकोण आहे त्याची उंची एडी आणि पीक्यूसीची उंची पीक्यू. आता इथं पाया आणि उंची काहीच समान नाहीये. ओके. मग क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. मग लिहायचं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. मग एडीसीचा पाया गुणिले उंची भागिले पीक्यूसीचा पाया गुणिले उंची. ओके. आता एडीसीचा पाया काय? डीसी गुणिले उंची काय? एडी. डीसी गुणिले एडी भागिले पीक्यूसीचा पाया काय? क्यूसी आणि उंची पीक्यू. क्यूसी गुणिले पीक्यू. इथं लिहा क्यूसी गुणिले पीक्यू. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मग इथे लिहू शकतो दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. हा गुणधर्म आपण इथं वापरला. क्षेत्रफळांचे गुणोत्तर. ओके. गुणोत्तर. आता समोर जागा नाही म्हणून मी काय केलं या ठिकाणी खाली लिहिलं. तर अशा प्रकारे हा शेवटचा जो आपला पाचवा जो प्रश्न होता तो सुद्धा कंप्लीट झालेला आहे आणि सराव संच 1.1 आपण पूर्ण केला आहे या व्हिडिओमध्ये. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.2 घेऊन येऊया तुमच्यासाठी. ओके. तोपर्यंत थांबूया तिथेच. धन्यवाद.